राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना भाषा विषयांच्या अध्ययनामध्ये मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा 12वा अध्याय पाठ करावा लागणार आहे। याशिवाय मूल्य आणि स्वभाववृत्ती या घटकांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीमधील श्लोकांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याचा निर्णय प्राथमिक आराखड्यामध्ये घेण्यात आलेला आहे। राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा SCERT ने या संदर्भात आक्षेप आणि सूचना मागवलेल्या आहे। भाषा विषयाच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करावा लावावा अशा सूचना या आराखड्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत। दरम्यान हा प्राथमिक आराखडा असून यावरती हरकती आणि सूचना आल्यानंतर सुधारित आराखडा तयार करण्यात येणार आहे। तर राज्याच्या शालेय अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेशासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने विरोध केलेला आहे। शालेय अभ्यासक्रमाचा आराखडा SCERT ने जाहीर केल्याचे समजत आहे, परंतु या आराखड्यामध्ये मनुस्मृतीमधील मनाचे श्लोक विद्यार्थ्यांना पाठ करावे लागणार आहे। हे अत्यंत चुकीचं आहे, कारण मनुने मनुस्मृतीमध्ये जाती व्यवस्था निर्माण केलेली आहे। महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आम्ही आपणास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे मागणी करत आहे की या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील मानाचे श्लोक त्वरित मागे घ्यावे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।